बारामती विधानसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे। अजित पवार सलग 6 वेळा बारामतीचं प्रतिनिधित्व करतात। म्हणजे आतापर्यंत त्यांनी 6 वेळेस तिथलं प्रतिनिधित्व केलंय। एनसीपीतल्या फुटीनंतर लढल्या गेलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला। याची सल अजित पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली। बारामतीमधून उमेदवार देणार असल्याचं सुतोवाचच कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी केलंय। मलाही महाराष्ट्रात फिरत असताना कधी कधी मला मर्यादा पडतात। त्याच्या आधी मी छाती ठोकपणे सांगायचो, अरे बारामती आमची बघा कशी बारामती आहे। परंतु आता थोडं भीतभीतच सांगतो, हाय आमची बारामती। ते जोरात सांगायचं का नाही जोरात सांगायचं ते तुमच्या हातात आहे। ते तुम्ही त्याच्यामध्ये इथं मला सांगायची काळजी करू नका, आणि ते आल्यावर त्यांनाही सांगायचे तुम्ही काळजी करू नका। मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत। ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। हे आज ते पूर्ण करत नाही। ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन, आणि मग तुम्हालाही ते समजून येईल। अशा पद्धतीनं एकंदरीत सगळं चित्र आहे।